मध्ये येतोस माझ्या, टॅग करे ना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लाज नाही वाटत अभ्यास करायचं सोडून फिरते. तुम्ही जा ना तुमच्या ब्लॉग मध्ये बोला ना. हॅलो. सो काल मी जसं सांगितलेलं की आम्ही अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर, सिद्धरामेश्वर. अरे यार आला पब्लिक आला ब्लॉग मध्ये येतोस माझ्या, टॅग करे ना. तुझं काम आहे, काम करायचं. आपण हेच करायला आलोय. तर आम्ही सगळे जातोय, संकेत सुद्धा आहे आमच्यासोबत. आम्ही सगळे निघालोय अक्कलकोट दर्शनसाठी आणि आता आमची बस आलेली आहे इथे आणि आम्ही जातोय. तुम्ही जा ना तुमच्या ब्लॉग मध्ये बोला ना. माझ्या ब्लॉग मध्ये आज माणूस लपून बसलाय. हाय तुषार दादा. थँक्यू सो मच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाय हाय हाय. निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येस. सो बालाजी टूर सोबत आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही हॉल्ट घेतलाय. हॉल्ट नाही काय, थांबलोय जस्ट जेवणासाठी थांबलोय. आणि प्रत्येकाला असे ID कार्ड दिले गेले जेणेकरून कळावं की आपल्यासोबत कोण कोण आहे आणि प्रत्येकाला लक्षात राहावं. त्यामुळे असे ID कार्ड दिले गेलेत आणि आता आम्ही जेवायला जातोय. हाय प्रितेश, पावडर मिळाली का तुला? हाय तेजस, गुड मॉर्निंग. आणि आमचं हॉटेल बघा. आणि ही मी. आता आम्ही निघालोय नाश्ता करायला. इथून उन्हे ताचा व्हिडिओ करते. बाकीचं सगळ्यांचं झालंय काऊन आम्ही क्रिएटर्सच राहिलो. येस. कसा आहे नाश्ता? गुड मॉर्निंग पप्पा. एकदम सुंदर सोय केलेली आहे. हाय मम्मी. हाय. आमची हिरोईन चालत होताना. हाय. हाय. कसं वाटतंय तुला? एकदम फर्स्ट क्लास. लाज नाही वाटत अभ्यास करायचं सोडून फिरतेस? ते मला पण दे ना. नाही, मला प्रितेशच्या मम्मीने. अरे ते बाहेर ना होळीचं गाणं लागलेलं आणि एक बाई कलर लावून आली. तुला कसं वाटतंय मला परत भेटून? खूप बरं. आणि ते पण बरोबर 1 वर्षानंतर परफेक्ट बघू. 1 year. आणि आम्हाला माहित पण नव्हतं की आम्ही एकाच जातोय. खास करून कारण या ट्रिपचं आहे तर सायलीची जी रात्री व्हिडिओ बघितली अचानक चालली टूरला. बघितलं माझ्या स्टोरी बघून लोक येतात. तुषार दादा येतात लोक. प्रमोशन म्हणताय. हे सगळे इथे जमा झालेत. लेट कमर्स ऍटिट्यूड देखील बंद का? राहिला विषय, एक आपली फॅमिली आहे, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा. नियोजन करताना आणि सर्व तर बरोबर आहोतच तुमच्या. तरी पण समजा कोणाचा काही प्रॉब्लेम झाला, अडचण आली तर त्यांना एकमेकांना तुम्ही सर्वांसाठी आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे चांगल्या प्रतीच्या बॅग्स बनवलेल्या आहेत. शॉपिंगसाठी मोठ्या बॅग्स आहेत. त्या बनवायच्या पाठी कारण असं होतं की गेल्या महिन्यामध्ये आपल्यावर जे भक्त आलेले त्यांनी शॉपिंगची मूर्ती घेतलेली आणि त्याचं जे हँडल होतं ना ते तुटलं आणि ती बॅग खाली पडली आणि ते मूर्तीला तडा गेला आणि सेम मूर्ती त्यांना भेटली नाही. त्याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. त्यासाठी अतिशय एकदम चांगल्या प्रतीच्या बॅग्स आपण भक्तांना सर्व. खूप छान झालं, खूप छान. थँक्यू सो मच. स्वामी सी हाय.
आलो आपण? हा चल चल लवकर सांग. श्री क्षेत्र सिद्ध रामेश्वरम या ठिकाणी आलोय आपण. आणि हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. ओके. आम्ही आता सिद्ध रामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन अक्कलकोटच्या दिशेने जातोय. आता स्वामींचं दर्शन. मी लास्ट टाइम अक्कलकोटला आली तेव्हा अजिबात गर्दी नव्हती आणि आज खूप रश आहे इथे. आम्ही सगळे प्रॉपर लाईन मध्ये वगैरे जातोय. हाय जिया. जवळपास 2-2 तास महाप्रसादाच्या लाईन मध्ये उभे राहिलो आणि जेवलो. समाधानच वेगळं होतं. एक समाधान वेगळं होतं ते जेवल्यानंतरचं. खूप मेहनतीनंतर मिळालं. माझा आवाज बसलाय आणि आता आम्ही निघतोय तुळजापूरला तुळजाभवानी आईकडे. मसाज वाले, रासम मसाज वाले कितना लेता है रे तो? काय तो बोलला चेहरा काय हसला. तिला पण मला लावणार रात्री. काय ते पाय दाबते. काय ते स्टॅटिस्फॅक्शन बघा. तर आम्ही सकाळपासून आज सिद्ध रामेश्वर मंदिर, त्यानंतर अक्कलकोट आणि आता आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला जातो. पासेस घेऊन दिले त्यामुळे आता आम्ही डिरेक्टली दर्शनासाठी आतमध्ये जातोय. आम्हाला लाईन लावायची गरज नाही. समोर काय बघ पडेल ना पायरीवरून समोर बघ. वा वा. आजीची नात आजीला उतरवून आणते आणि इथे खूप लोकांना माहित असेल किंवा काही जणांना नसेल, इथे एक आहे तिकडे दगड ठेवलेला असतो. त्याच्यावर तुम्ही कॉईन ठेवू शकता आणि तुमचे दोन्ही हात त्याच्यावर ठेवायचे. जर तो दगड उजव्या साईडला टर्न झाला तर म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी देवाकडून होकार आहे ती पूर्ण होईल. आणि जर डाव्या साईडला टर्न झाला तर तो नकार आहे आणि तो नाही होणार. आणि जर तो स्टेबल राहील तर तुम्ही प्रयत्न करू शकता आणि मग तुमची इच्छा पूर्ण होईल. पण मला असं वाटतं, आम्ही देखील ते केलं, माझ्या लहान बहिणींना ती गोष्ट करायची होती. तर मला असं वाटतं की तो दगड जो होता ना तो ॲक्च्युली फिरणारा होता. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही तुमचे दोन्ही हात त्याच्यावर ठेवता, तुम्ही डिसाईड करता की तुम्हाला देवाकडून किंवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचा होकार आहे की नाही आणि तुम्ही तो दगड टर्न करता. जर तुम्ही देवाच्याच काय बोलतात ते आशेवर राहाल की देव काहीतरी करेल आणि तो दगड टर्न करेल तर तो दगड स्थिरच राहणार. तुमचे दोन्ही हात तसेच होईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला अजून प्रयत्न करायचे. पण मला असं वाटतं की तुम्हाला ते प्रयत्न तेव्हाच करायचे आणि तो दगड तेव्हाच उजव्या साईडला टर्न करायचा आणि देवाकडून नाही तर तुमच्या मनाकडून तुम्हाला होकार घ्यायचा. गोष्टीचं तात्पर्य हे आहे, परत टेक 3. देव फक्त साथ देईल, तुमच्या पहिले मनाला होकार हवा आणि तुम्ही देवाच्या भरोसे राहाल तर ते तिकडेच राहील. फायनली गाईज, थँक्यू सो मच प्रथमेश.
बालाजी टूर्स तर्फे तुषार दादा स्पेशली आम्हाला आता पाणीपुरी ट्रीट देतोय आणि आम्ही आता बेसिकली कॉम्पिटिशन लावतोय कोण सगळ्यात जास्त खाणारे बघत. तुषार दादा आमचा नेता तसा सव्वा 10 वाजले. तुम्हाला पुढचा माझा पूर्ण व्लॉग कदाचित ह्याच आवाजात ऐकावा लागेल कारण खूप मजा केली आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलवर परत आलोय आणि आमचं हॉटेल खरंच खूप सुंदर आहे. गुड मॉर्निंग. आज मी मस्त नटून तटून अशी साडी घातली आहे आणि आता आम्ही निघालोय पंढरपूरला. आमचं जे हॉटेल आहे तिथून 10-15 मिनिटावर पंढरपूर आहे म्हणजे आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे. तर आम्ही इथून आता शेअरिंग ऑटो ज्या 10-12 रुपयाला असतात त्या पकडून आम्ही डिरेक्टली मंदिरात जाणार आहे. आता परत सांग ट्रिक. परत ट्रिक सांग. नमस्कार, तुम्हाला मी एक ट्रिक सांगतोय. तुमची जर चप्पल चोरीला घालवायची नसेल तर हा अनुभव आहे माझा. तुमची एक चप्पल एका ठिकाणी काढायची आणि एक चप्पल लांब 15-20 फुटावर कुठेतरी साईडला काढायची. चोराला वाटतं आधी त्याची एक गेलेली आहे तर ही कशाला न्या आणि तुमच्या दोन्ही चपल्यानंतर तुम्हाला भेटणार श्री स्वामी समर्थ. वर्क स्मार्ट. काल काकींनी मला फुल दिलं म्हणून मी आज त्यांना गजरा दिला. साड्या पण मॅच झाल्या. सगळे आता निघालोय आमच्या हॉटेलमधून आणि अशा रीतीने आमची जी फिक्स ट्रिप होती, जे आमची देवदर्शनाची ठिकाणं होती ती आम्ही सगळी पूर्ण केलेली. आणि माझ्या लाईफ मध्ये खूप म्हणजे न विसरणारी ट्रिप आहे. अविस्मरणीय असं म्हणायचं होतं त्याला. आणि आता आम्ही निघालोय आणि आमच्यासाठी आता एक सरप्राईज असणार आहे. ते काय असणार आहे आम्हाला माहित नाहीये, आम्ही सांगू. चला बाय. तुला पालखीत नगवीन, तुला कांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. अरे तुला कांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला कांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. मी चालली म्हणून मारवी डान्स का शिकवला काय डान्स करत होती ती. हो ना मारवी. आपला गेम दाखव चल. तो व्हिडिओ बनवते मी. एक मछली पाणी में गई. बाय बोल. आपण ब्लॉग संपवतोय आता. बाय बोल सगळ्यांना. इथे बघ इथे बघ. ब्लॉग संपतोय म्हणून मला डोळ्यात पाणी